नमस्कार. खूप वर्षापूर्वी मी वाचलेली ही सत्यकथा आहे. आपण देखील सर्व बऱ्याच जणांनी वाचली असेल. तर ती कथा म्हणजे अशी आहे, की एका गावामध्ये एक रामभक्त तरुण मुलगा होता. तो म्हणजे रामाचा भक्त होता. अहोरात्र 24 तास 12 महिने तो रामाचा जप करायचा. तरुण होता आणि सतत रामाचं करीत राहायचा. रामभक्त. त्याला सगळे रामभक्त म्हणायचे. रामभक्त हनुमान कसा, तसा हा त्या गावातला रामभक्तच. पण झालं काय, की दुर्दैवानं तो जात राहिला. गेला तो एक दिवस. तर आता लोकांना हळहळ वाटली, आता इतका तरुण मुलगा कसा काय गेला, म्हणजे चांगला रामभक्त होता तो. तर ठीक आहे, समजा त्याचा आता शेवट झाल्यानंतर रीतिरिवाजाप्रमाणे त्याला सर्वांनी नेऊन तिकडे अंतिम संस्कार त्याचा केला. त्याची चिता वगैरे सगळं जे काही असतं सगळं अंतिम विधी तो केला आणि सगळे परतले. तर तिसऱ्या दिवशी राख सावडायचं कार्यक्रम असतो. तर तिथं तिसऱ्या दिवशी सगळेजण गेले त्या ठिकाणी त्याची राख सावडायला. आणि लांबून त्यांनी पाहिलं तर त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला ते दृश्य पाहून. ते दृश्य काय होतं माहिती आहे, की ज्या ठिकाणी त्या माणसाला अग्नी दिला होता, त्याची चिता, तर त्याच्या त्याची राख सगळी तिथे पडली होती. तर त्याच्या चितेभोवती 30-40 वानर त्याचे चितेभोवती अशी प्रदक्षिणा घालीत होते. 30-40 वानर, एक नाही, दोन नाही, तीन नाही, 30-40 वानर त्याच्या चितेभोवती, त्याच्या राखेभोवती प्रदक्षिणा घालीत होते. त्यांनी प्रदक्षिणा घातल्या बऱ्याच, आणि सगळे वानर मिळून बाजूला एक मोठी नदी होती, त्या नदीत गेले आणि त्यांनी तिथं स्नान केलं सगळ्या वानरांनी. आणि त्या चितेला नमस्कार करून ते गेले निघून वानर. तर हे प्रत्यक्ष तिथल्या लोकांनी पाहिलेले, आणि सत्यकथा मग म्हणजे नंतर प्रकाशित झाली. तर ह्या कथेहून असं दिसतं, आता वानर म्हणजे मारुतीचा अवतार असं समजतात. वानर म्हणजे मारुतीचं हे समजतात त्याला, आहे की नाही. म्हणजे आपण जे हनुमान जयंती वगैरे करतो, तर त्यावेळेला असं म्हणजे मारुतीचा त्याला अवतार समजतात, अंश असतो असं समजतात. तर ह्या कथेहून सांगायचं हे, की त्या वानरांना कुणी सांगितलं हा रामभक्त होता म्हणून? प्रभू रामचंद्राचा आदेश असेल, दुसरं काय असणार, हो ना. ज्यांचा विश्वास आहे देवावर त्यांनाच हे पटतं. तर हे सांगायचं की ही खरंच आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट आहे. वानरं म्हणजे आपल्या माणसासारखे चालते बोलते सगळी क्रिया त्यांनी केल्या. प्रदर्शन घातल्या, नदीत जाऊन स्नान केलं आणि त्याच्या चितेला नमस्कार करून ते निघून गेले. म्हणजेच रामभक्त हनुमान तिथे होता त्या ठिकाणी, त्या ह्याच्याजवळ, हो ना, त्या तरुण मुलाजवळ. देव आहे, देव आहे, ही ह्याची प्रचिती.